या गरिबांनी भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि भारतीय असंतोषाचे जनक बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या दोन कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आज आपण सर्व एकत्र आलोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी मी अण्णाभाऊ साठे यांच्यावर या ठिकाणी बोलेल. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. अण्णाभाऊ साठे यांचं जे काही या इथल्या दीन दलित समाजासाठीचं कार्य आहे ते कदाचित या ठिकाणचा समाज कधीही विसरू शकत नाही आणि त्यामुळे आज हे लोक आपल्यामध्ये अनगिनत कालावधी 2 मिनिटच घेणारे म्हणून शांततेने ऐकावे की हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिलांचे नाव भाऊराव साठे तसेच त्यांच्या आईचे नाव वालुबाई साठे हे होते. त्यांनी शाळा सोडली कारण की त्यांना शाळेत होणारे भेदभाव जातीमुळे ते आवडत नसे. म्हणजे आता काय तुम्हाला पण चांगलं शिकवतात पण ते कसं तुमचं काय आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री पवार सर यांना. आपण एकत्रित आलो त्या दोन महान व्यक्तिमत्वाची जयंती आणि पुण्यतिथीच्या अनुषंगानं आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले प्राचार्य श्रीमान भास्कर सर यांनी आपला वेळात वेळ काढून आणि अमूल असं मार्गदर्शन या जयंती आणि पुण्यतिथीच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे. त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो. तदोतच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक श्रीमान चव्हाण सर आणि श्रीमान जाधव सर यांनी देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतिशय चांगल्या पद्धतीनं माधुरी आणि काटकरनं केलं, त्यांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि विशेषतः या ठिकाणी आपण बघितलं असेल